जे विशेष आकर्षण होतं ते म्हणजे विठ्ठल आणि रखुमाईचं सजीव आरास या ठिकाणी साकारण्यात आली होती. नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहत आहात लाईव्ह ट्रेंड न्यूज. जळगाव ते पंढरपूर ही जी सायकल वारी काढण्यात आली होती, आज या ठिकाणी जे सायकलचं भव्य प्रमाणात रिंगण घेण्यात आलं पंढरपूरच्या रेल्वे ग्राउंडवर. या ठिकाणी जर बघितलं आपण तर जे विशेष आकर्षण होतं ते म्हणजे विठ्ठल आणि रखुमाईचं सजीव आरास या ठिकाणी साकारण्यात आली होती. त्यानंतर पारंपरिक महाराष्ट्रीयन जे वेशभूषा आहे, मग नऊवारी साडी असेल, पुरुषांचा जे कुर्ता पायजामा असेल, या ठिकाणी साकारण्यात आला होता. सर, काय सांगाल, कसा अनुभव होता? जळगाव ते पंढरपूर ही 485 किलोमीटरची माझी वैयक्तिक दुसरी वारी आहे आणि त्या वारीसोबत खूप छान अनुभव येतात. आपले शारीरिक पेशन्स तिथं अनुभवायला मिळतात आणि इथं आल्यानंतर तर हा रिंगण सोहळा हा अद्भुतच असतो. आणि त्यामध्ये तर यावर्षी जळगाव सायकलिस्टनं जी सजीव आरास विठ्ठल रुक्मिणीची केली ती तर अद्भुतच होती आणि सगळ्यांचं मन आकर्षण करणारी, डोळे आकर्षित करणारी अशी होती. ज्यावेळेस आपलं फेरी सुरू होती, लोकांचा कसा प्रतिसाद मिळाला? आणि पहिल्यांदा नगर प्रदक्षिणा ज्यावेळी झाली त्यावेळी अचानक हे विठ्ठल रुक्मिणी प्रगट झालेत असं वाटून नमस्कार करत होते सगळेजण. खूप छान अनुभव होता. तर आपण जर बघितलं तर जळगावच्या महापौर दीपमालाताई काळे यांनीही 485 किलोमीटरची वारी जी ती पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी पर्यावरण चा संदेश देत सीडी बॉल टाकण्यात आले होते. आपल्यासोबत दीपमालाताई आहेत. ताई, काय सांगाल, कसा आपला प्रवास राहिला त्याबद्दल? ही जी वारी होती, आम्ही ही सायकल वारी ही 9 तारखेला मी चालू केली होती आणि 11 तारखेला आम्ही काल संध्याकाळी इथे पोहोचलेलो होतो. सर्व सायकल रॅली ही सुखरूप सायकलिस्ट जळगाव सायकल सुखरूप इथे पोहोचले आहोत आणि येताना आम्ही विविध उपक्रम इथे करत आलो आहोत. काही आम्ही सीट बॉल्स आहे ते प्लांटेशन केलेलं आहोत आणि पर्यावरणाचा मेसेज आम्ही इथे देत आलो आहोत. आणि आज भव्य इथे रिंगण झालेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व सिटीमधले सर्व लोक इथे जमलेले आहेत आणि सर्वांनी एकत्र मिळून भक्तिमय वातावरणामध्ये विठुरायाच्या चरणी नमन होऊन आज इथे एक रिंगण केलेलं आहे. आपण जर बघितलं तर जसं जळगाव निघताना सांगितलं होतं की पर्यावरणाचा संदेश देत जे सीड्स बॉल्स आहे आपण ते जागोजागी टाकले होते. 485 किलोमीटरचा हा प्रवास करून तुम्ही सायकल प्रवास करून इथे आलात. जळगाव नागरिकांसाठी काय आपण साखळं या ठिकाणी? नक्की, आम्ही इथे सर्व जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे लोक इथे आले आहोत आणि मला सांगायला म्हणजे छान वाटेल की आम्ही येत असताना जे सायकलिस्ट ग्रुप आहे, आपले जळगाव सायकल असोसिएशन जो ग्रुप आहे तो दरवर्षीने याचं नियोजन खूप छान रीतीने करत असतात. ह्या वर्षी त्यांनी छान आयोजन त्यांचं केलेलं आहे. त्यामुळे सर्व स्पॉन्सरांना मी धन्यवाद देते की आम्ही आमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ इथे काढू शकता. तुम्ही बघाल तर जे विठ्ठल रुक्मिणी बनलेले आहे, मोहन सर ते पण धर्मदा आयुक्त आहे, पण सर्वांनी डॉक्टर्स आहे, लॉयर्स आहे, सर्वजण वेळ काढून आपल्या हौशीसाठी इथे 3 दिवसासाठी आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत. तर खरंच त्यांच्यासाठी आम्हाला खूपच कौतुक आहे स्पॉन्सर लोकांना की खूप छान आमचं इथे नियोजन ते करत असतात. आणि येत असताना आम्ही पर्यावरणाचा मेसेज आलो आहोत. आमचे सीट बॉल्स होते ते प्लांटेशन करत करत आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे आपण आकर्षणाचं जे केंद्रबिंदू ठरलं, पूर्ण याच्यामध्ये जे ते आपण पारंपरिक महाराष्ट्रीयन जे वेशभूषा साकारली होती, ही संकल्पना कशी समोर आली? नक्की, आम्ही मागच्या वर्षी इथे आलेलो होतो. ही माझी दुसरी वारी आहे, पण ह्यावेळेस येताना काहीतरी वेगळं आपलं ग्रुपचं करायला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की आपण पारंपरिक वेशभूषा आम्ही करायची. सांगितल्याप्रमाणे आपले मोहन घडे सर होते, धर्मदा आयुक्त, आता जस्ट नागपूरला बदली झाली, पण ते दाम्पत्य नागपूरहून ट्रॅव्हल्स करून जळगावला आलं आहे आणि याच्यासोबतच आमच्या इथे ह्या वारीमध्ये 4 कपल्स नेहमी दरवर्षी येतात. यावर्षी सुद्धा 4 दाम्पत्य दोघी सहपत्नीक वारीला आलेले आहे. आणि मी उलट जळगावच्या नागरिकांना सर्वांना आवाहन करते की आपल्यासाठी जगावे, काहीतरी सकाळी आपल्यासाठी काहीतरी व्यायाम 30 मिनटं काढून सायकलिंग करा, वॉकिंग, रनिंग काही करा, पण निरोगी राहा. आम्ही सायकल चालवतो म्हणून निरोगी आणि फिट आहे. मी महापौर आहे, पण सायकलिंग आणि एक्सरसाइज करते म्हणून मी दिवसभरी फिट राहू शकते. त्यामुळे सर्व जळगावकरांना विनंती आहे की ह्या वर्षी आम्ही 7 महिला होतो आणि बाकीचे पुरुष होतो, पण पुढच्या वेळेस मला नक्की म्हणजे आनंद होईल की माझ्या सखी आणि माझ्या महिला जास्तीत जास्त संख्येने कशा माझ्याशी जुडतील. तर या होत्या महापौर दीपमालाताई काळे, ज्यांनी सांगितलं की सायकल
मुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. या ठिकाणी जर बघितलं तर 7 महिला आणि इतर त्यांचे पुरुष सहकारी मिळून जवळपास 70 ते 72 लोक जे होते ते या ठिकाणी सायकल वारीमध्ये सहभागी झाले होते. आणि जसं ताईंनी सांगितलं की जळगावकर नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुढील जो काय कार्यकाळ आहे त्यासाठी मी विठुरायाला साकडं घातलेलं आहे आणि या ठिकाणी पर्यावरणाचाही संदेश त्यानिमित्त देण्यात आला आहे. प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, रेल्वे ग्राउंड, पंढरपूर.